आडवा घ्यायचं त्याला, आडवा घ्या, आडवा घ्या रे. कसं आहे, दिवस होता हळदीचा आणि लग्न होतं आपल्या भावाचं, मग एवढी धमाल मस्ती तर होणारच. तर सगळ्यांना नमस्कार. आपण आज आलो विदर्भातील लग्नात, कारण आपल्या जिगरीचं लग्न होतं शुभमचं. मग काय येताना शेगाव आणि अकोटवर असणाऱ्या देवरी फाट्यावरती उतरलो, येतानाच नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट आलो शुभमच्या घरी वरुड जवळक्यात. आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात आपल्या आवडतीचा विषय म्हणजे मशीनचा आणि गायांचा गोठा बघणं. मग ही घरामागचा त्याचा गोठा आहे बघा. मला यायला उशीर झालता, पण इकडे हळदीची तयारी चालू झालती, त्यामुळे आम्ही पण पिवळं कुर्तं घातलं आणि तेल आणि पावडर शोधायला इकडे घरी आलतो, कारण तेल आणि पावडरच भेटत नव्हतं लवकर आणि सगळे पाहुण्यांची धावपळ चालू होती. आणि हे कसं दिसतंय बघा, शादीवाला घर. मी तर त्यांचं घर बघूनच प्रेमात पडलो, कारण 400-500 वर्ष जुनं मातीचं घर आणि ते पण डबल मजली होतं. खरंच खूप, आणि एवढं भारी सजवलेलं. आणि हा कार्यक्रम आहे विदर्भातला, मला ऍक्च्युअली मध्ये माहित नव्हतं, माझ्यासाठी ह्या गोष्टी नवीन होत्या खूप. तुम्ही पण बघा. नवरदेवाच्या मागे थांबलेली शुभमची आई आणि नवरदेवाच्या पुढे बसलेली वैभवची आई म्हणजे शुभमची आत्या, आणि हे ननंद भाऊजे यांची बघा कशी मजा आणि धमाल चालू होती. हळदीच्या कार्यक्रमाच्या आधीचा हा कार्यक्रम आहे. कसं आहे, कार्यक्रम तर सुरूच होता, पण ह्या मातीच्या घराचा व्हिडिओ मला घ्यायचाच होता, त्यामुळे मग मी टेरेसवरती आलो. हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ब्लॉग टाकलेलं बघा, असं घर आहे त्याचं, एकदम जुना, एक जुना वाडा जो असतो का, आता इकडं नवीन बांधलेलं आहे आणि इकडं कार्यक्रम सुरू आहे. हे जुनं घर आहे, जुन्या टाईपचं एकदम, मातीची बांधकामं, प्लॅस्टर मातीचं. इथून पण जाता येते वाटतं, मला नाही, मी नाही वर जात आता. हळदीच्या आधी भरपूर कार्यक्रम चालू असल्यामुळे मला नवीनचा फोन आला, मारुतीच्या मंदिरात जेव्हा ये लवकर, जेवून घेऊ मग बाकीचं बघू. मग मला पण लय भूक लागली, लवकर निघलो मारुतीच्या मंदिरात, शिवमच्या घरासमोरच आहे, चला मग जेवाय. हळदीला जरी आलं तरी भूक लागलेली. मग आता शुभेच्छा येतात, असा कार्यक्रम असतो बघा मोठा, सगळी जेवाय बसतात. पवनदा लय दिवसातून भेटले. हे गाईच किरणला आमच्या गावाला आलेला आहे. कुठं आलोय सांगा मी. हा आलाय वरुड चौका येत आलेला आहे शुभेच्छा लग्नाला. शुभेच्या लग्नाला. पंगत बसली बघा, आता विषय हार्ड. अरे बापरे बापरे. वांग्याची भाजी, बैंगन मसाला विदर्भाचा फेमस आहे. लेग पीस फेमस आहे का? गावाकडे कार्यक्रम म्हणलं ना, बुंदी असल्याशिवाय जेवणच जात नाही माणसांना. गावाकडं ना वाढपी लावायची गरज नसते, कारण भाऊकीतले लोक एवढे असतात ना, विषयच नाही. तेव्हा भाऊकीतले लोक चपाती, बुंदी, शेव, ही विदर्भाची स्पेशल वांग्याची भाजी, वरण. टेस्ट करून बघू आपण. हे दरवेळेच आहे, हे स्वतः काय खात नाही. कधी चपात टाकली मला परत घ्यायची कशाला, घेतली कशाला, मी काय लाजतोय काय. हो या आता बोल. इकडं जरा हळदीच्या आधी ना हे सगळे पिवळे कुर्ते घातलेले आहेत ना गडी, ह्यांचं शूट करायचंय. भावी नवरदेव येते, अध्यक्ष आकाशबदी. इकडं नवीन महाराज संकेतदा, रोहन दादा बसलेत. अरे वैभव दादा
आताच मागच्या 6 महिन्यापूर्वी ह्यांचं पण लग्न झालं. आता बकरी फार बकरी झाली. वैभवदा की एक कहाणी. इकडे ओमदा बसलेले, पवनदा. अरे छोटा पवन, भावी उमेदवार लग्नाचे. आता हे यांच्या गावातील गजानन महाराजांचं मंदिर आहे बघा. इकडं गाव आहे आणि इथं आता एक शूट करायचं आहे बुलेटवर. हे कोरिओग्राफर म्हणायचं, फोटोग्राफर आहेत. त्यांनी आता सांगितले बुलेटवर शूट करायचं आता. बघा नियोजन चाललंय नवरदेवाचं. तुझ्या जीव रंगला मधला राणादा कसा एंट्री करायचा तसेच आमच्या नवरदेवाने पण एंट्री केली बघा. हे इकडे गडबड चालली नवरदेवाला नटवायचंय आणि नवरदेवाच्या मागे ही सगळी गँग ठेवायचे, शूट करायचे. कसं आहे लग्नामध्ये आपल्याला डोकं चालवायचं, कॅमेरामॅन सांगेल तसंच करायचं असतं, कारण आपलं फोटो चांगले येणार असतात. मग काय कॅमेरामॅन सांगेल तसं आम्ही नवरदेवाच्या मागं पुढं सगळीकडून थांबून नवरदेवावर गप्पा मारत फोटोशूट केला. तर कमेंट मध्ये सांगा कसं काय आलेलं आहे शूट. कसं आहे सगळे मित्र एका जागी आलं ना तर मस्ती तर होणारच. ते हळदी असो नाही तर नवरदेवाचं लग्न असो. कसं फोटोग्राफर चांगला असल्यामुळे फोटोग्राफर नवीन नवीन पोच सांगितलेला आम्हाला. मग आम्ही सगळ्यांनी असं हात धरलं दोघं एकमेकांच्या आणि नंतर नवरदेवाने येऊन सुपरमॅन गत उडी मारली आणि शक्तिमान गत हात पुढे गेला. तोवर इकडे बायकांनी घरातल्या हळदीचा कार्यक्रम सुरू बी केला. नवरदेवाला हळद लावली नाही तोच इकडं सगळ्यांनी नाचायला सुरू केलं कारण शॉवर फोम सगळ्याच गोष्टी लावलेल्या आहे. शुभमची हळद म्हणजे विषय हार्ड होता. तोवर इकडं नवीन कपल म्हणजे काय विषयच हार्ड होता. पूजा वहिनी आणि वैभव दादा का ते म्हणले सगळी बाजूला आम्हाला हळद लावते पहिले नवरदेवाला. इकडे शुभच्या आई यांनी पण खूप मस्त डान्स केला. इकडे बारकी चिलीपिलींशिवाय कुठल्याच काय हळदीच्या कार्यक्रमाला लग्नाच्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. तोवर इकडे राडाच केलता बारक्या पोरांनी सगळ्या. सगळ्यात खुश मला आकाश दिसत होता कारण त्याला माहित होतं आता शिवमचं लग्न झालं की पुढल्या वर्षी आपलं पण होणार आहे. त्यामुळे खूप एन्जॉय करत होता. आणि इकडे वैभवाचं काय चालू होतं काय माहिती, सगळ्यावर नुसता रागवतच होता. नवरदेवाच्या बाजूला असणार नवरदेवाचे वडील म्हणजे अण्णा आणि नवरदेवाच्या समोर असणारे दोन्ही जावं एवढे खुश होते. चाललं एकदा मेहुणा पण झाला मोकळा. त्यांनी दोघांनी पण झिंगाट गाण्यावर एकदम ठेका धरलेला आणि काठीनं गोंगडं घेऊन ते किर गाणं लागल्यावरती वैभवने आणि आकाशने शुभेच्या अण्णाला डोक्यावरती आडवी टोपी आणि खांद्यावरती काटे देऊन एकदम भारी सजवलेलं आणि ते पण एन्जॉय करत होते. त्यांना पण त्यांचे तरुणाईतले दिवस आठवले असतील. ते सगळं सोडा पण हळदीतला नागिन डान्स बघण्यासारखा होता. बाकी सगळे आपला डान्स सोडून नागिन डान्स बघायला आलते. हळद वगैरे हळदीतला एन्जॉय सगळा झाला आणि संध्याकाळनं सगळे आवरून वगैरे मी आलो शुभमच्या घराकडे कारण एवढं भारी सजवलेलं घर ना. हे असं जुन्या पद्धतीचं घर आहे त्याचं मातीचं पण खूप भारी आणि लाइटिंग वगैरे केली. नंतर ना जरा बाजारात आलो फ्रेश वगैरे गावात बाजार भरलेला आणि बाहेर आलोय. शुभेच्या गाव चौक आहे बघा एकदम भारी. हा इकडे बाहेर चाललोय जरा आम्ही फिरायला मार्केटमध्ये. काय मार्केटला आलोय बघा आता. वरूर चौकाचं मार्केट आज बाजार. पहिलं टाकलं भाई फर्स्ट टाइम विदर्भाच्या मार्केटमध्ये आहे मी. मुळा कोथिंबीर इकडं काय जॅकेट वगैरे. आता थंडी पडते जास्त इकडे जरा त्याच्यामुळे. अरे बापरे
हा लय मोठं मार्केट भरतंय हे वा गर्दी. काय घेतलं रे बा संकेत आहे निहार हिरव्या कलरचा पॅराशूट. हिरवा कलर नाही निहार नॅचरल आहे ना. आम्ही बाजारात आहे तोवरच इथं गावातल्या पोरांनी डीजे आलता आणि ते वरात चालू केली. मग पहिला फटाफट जोराचा वाजला आणि आम्ही म्हणलं चला आता वरात चालू झाली गाड्या. आणि आज जो बँड होता तो अकोल्यातील सगळ्यात प्रसिद्ध न्यू फेमस बँजो पार्टी होती. कसं आहे ना बऱ्यापैकी नियोजन वैभव आणि आकाशकडे होतं रात्रीच्या वरातीचं. त्याच्यामुळे ह्यांची लय धावपळ चालली होती. आपण मात्र निवांत होतो कारण आपल्याला फक्त नाचायचं डोक्यात होतं कारण आपल्या भावाचं लग्न होतं. आणि रात्रीची वरात म्हणले गावातील मंडळी काय ऐकत नाहीत. मग इकडे गावातील मंडळीने ठेका धरलेला सगळ्यांनी आणि राडा चालू केलताच. ते सगळं सोडा पण आपला नवरदेव तरी काय कमी आहे काय. नवरदेव म्हणला मी खाली नाही नाचणार आणि गोड्या बसून मी नाही नाचणार उभा राहून नाचणार. मग काय नवरदेव गोड्या उभा राहिला आणि एकदा नाही दोनदा नाही 4-5 वेळा उभा राहून वरातीत नाचत होता नुसता गोड्या उभा राहूनच. इकडे कात्री घराण्याची मोठे जावई त्यांनी पण चांगला ठेका धरलेला. आणि या प्रथा फक्त गावाकडेच बघायला मिळतात कारण गावातील लोक आपल्या दारात नवरदेव आला की त्याची नजर काढतात म्हणजे काढतातच. म्हणलं होतं ना नवरदेव काय खाली नाचत नव्हता गोड्यावर बसत बी नव्हता डायरेक्ट गोड्या उभा राहून नाचत होता. आणि मग त्याचे मित्रमंडळी काय विषयच नाही ना त्याला नाचत होते बरोबर. एका साईडला होते नवरदेवाचे मित्र आणि एका साईडला होते नवरदेवाच्या वडिलांचे मित्र. पण नवरदेवाच्या वडिलांचे मित्र नवरदेवाच्या मित्रांवर 100% भारी पडले बरं का. आणि या वरातीत मला हा डान्स एवढा आवडला ना. तुम्हाला जर हा डान्स शिकायचा असेल तर ह्या काकांकडे या शुभमच्या गावात वरुड जवळमध्ये या डान्स बघा फक्त. इथं गावातल्या लोकांनी मग नवरदेवाच्या वडिलांना म्हणजे अण्णांना बाकी ह्या काकांना वर घेतलं आणि तिघांनाच नाचा म्हणले आम्ही तुम्हाला नाचवतो. इकडे चेतनदानी पण राडा चालू केलता. ह्या काकांना नटवत होता चांगला आजोबांना आणि नाचा म्हणत होता. इकडे वरात जरी संपली ना तर नवरदेवाच्या मित्रांना शेवटची 2 गाणी आणि हलगी डान्स लागतोच. मग नवरदेवाने एवढा भारी डान्स केला ना शेवटच्या हलगी डान्सवर तुम्ही बघा फक्त. अखेर वरात पण संपली आणि आपला पहिला पार्ट पण संपला. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत लग्न. आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करून ठेवा जेणेकरून तुम्ही पार्ट 2 पण बघता.